नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल व्यवस्थित पद्धतीने, जर ज्या लेवल आपण डिस्कस केलं होतं त्या जर समजून घेतल्या असतील, तर आज जर बघितलं तर मार्केटमध्ये जवळजवळ 250 पॉईंटची सेलिंग मोमेंटम बघायला मिळाली. आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती देखील ओव्हरऑल व्ह्यू मार्केटचा समजून घेतला होता. मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, स्ट्रक्चर काय बनते, मार्केटमध्ये एक बेरिश फ्लॅग पोल आपल्याला बघायला मिळाला होता. आणि त्याचाच ब्रेकडाऊन आज निफ्टीने नो ट्रेडिंग झोनचा जो सपोर्ट होता तो ब्रेक केला आणि तिकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळाला. आय होप कालचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितरित्या बघितला असेल. त्या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही शिकायला मिळालं असणार आहे. तर कसं होतं तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आणि ओव्हरऑल जर बघितलं तर निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स काल तिन्ही इंडेक्समध्ये आपण बघितलं होतं की प्राइस ॲक्शन आहे ती थोडीशी निगेटिव्ह बनते. मग आज जर बघितलं तर जवळजवळ 1% निगेटिव्ह मोमेंटम निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये जवळजवळ 1.5% निगेटिव्ह मोमेंटम, आणि सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये देखील 1% मोमेंटम. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटनी आज देखील एक निगेटिव्ह आणि इंट्राडे लोला क्लोजिंग केलेली आहे. ओके, आता उद्या परवा 13 म्हणजे उद्या जर बघितलं तरी शनिवार आहे, परवा रविवार आहे आणि सोमवारी मार्केटला सुट्टी आहे 26 जानेवारीची. ओके, तर अशा 3 दिवस लगातार मार्केटला सुट्टी आहे. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्नच करत असतो की मार्केटमध्ये एज्युकेशन, लर्निंगकडे फोकस ठेवा. मार्केटमध्ये काहीतरी शिकण्याकडे तुमचं उद्दिष्ट असलं पाहिजे. ओके, आणि काय होतं की खूप सारे लोक असतात ते जॉबला असतात, खूप सारे लोक असतात की त्यांच्याकडे वेळ नसतो मार्केट शिकायला, परंतु मार्केटमध्ये त्यांना काम करायचं असतं. ओके, आता बघा तुमची कामं, तुमचे ह्या गोष्टी होतच राहणार आहे. आता 3 दिवस लगातार सुट्टी आहे, तर काही लोक वीकेंड आहे मोठा त्यामुळे थोडं फिरायला पण जातील. फिरणं करा, एन्जॉयमेंट करा, एंटरटेनमेंट करा. परंतु जर तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला मार्केट शिकणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर मार्केटला असं गृहीत धरत असाल की हा खूप सोपं आहे, इकडे काय फक्त आपल्याला कॅन्डल बघायचे, हे बघायचे, ते बघायचे, फक्त इतक्याने जर तुम्ही त्याला गृहीत धरत असाल तर मार्केटमधनं लांबच राहावा. कारण की ज्या पद्धतीमध्ये हे आपल्याला दिसतंय ते तितकं सोपं नाही आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर दुसऱ्यांच्या कॉल टिप्सवरती किंवा शॉर्टकटमध्ये अशा पद्धतीने जर मार्केटमध्ये काम करत असाल तर मार्केटला आजच रामराम ठोका. ओके, कारण की जर डिसिप्लिन, तुमची सायकोलॉजी, तुमचं पेशन्स जर इथे तुम्ही देत नसाल किंवा जो वेळ पाहिजे तो वेळ जर तुम्ही मार्केटला देत नसाल तर मार्केटमध्ये लांबपर्यंत जाणं खूप कठीण आहे. आणि त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की जितका जास्त वेळ तुम्हाला मार्केटचा अभ्यास करण्यासाठी देता येईल तितका वेळ मार्केटचा अभ्यास करण्यासाठी देत राहावा. ओके, आणि जितकं तुम्ही चार्ट ट्रेडिंग करसान, मग इंडेक्सचे चार्ट असो, स्टॉकचे चार्ट असो, जितकं तुम्ही चार्ट ट्रेडिंग करसान, जितकं तुम्ही चार्ट वाचायला शिकसान, त्याच्यावरती तुम्ही बॅक टेस्ट करू शकता, फॉरवर्ड टेस्ट करू शकता. आज एखादा चार्ट तुम्ही बघितलाय, एखादे 2 चार्ट बघितले, दुसऱ्या दिवशीच्या चार्टमध्ये कशा पद्धतीने मोमेंटम आलाय किंवा चार्टमध्ये तुम्हाला काय दिसतंय हे तुम्ही लिहून ठेवत जावा. आणि जितकं तुम्हाला चार्ट ट्रेडिंग करता येईल तितकं चार्ट ट्रेडिंग करत जावा. त्याने काय तुमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढत जाणार आहे. ओके, आणि खूप साऱ्या लोकांना क्वेश्चन असतात की चार्ट ट्रेडिंग करायचं कसं, शिकायचं कसं. प्राइस ॲक्शन आपण म्हणतो बेस आहे मार्केटचा, परंतु तो शिकायचं कसं. तर सगळे म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्सपासनं, डिमांड सप्लायपासनं, स्विंगपासनं, सेटअपपासनं, कशा पद्धतीने सेटअप तयार होतं, ते प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने तयार होतीये, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. आणि त्याच्यासोबतच स्ट्राईक प्राईस सिलेक्शन म्हणा, मार्केटची सायकोलॉजी, रिस्क मॅनेजमेंट, ओके, पेशन्स कसे ठेवायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये दिलेल्या आहेत प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये.
जर तुम्ही खरोखर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल किंवा मार्केटमध्ये खरोखरच तुम्हाला काम करायचं आहे पण शिकून काम करायचं आहे, तर त्याची लिंक प्राइज ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्सची जी लिंक आहे ती लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सगळा कोर्स हा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये आहे, मल्टिपल टाईम तुम्ही पाहू शकता आणि त्यातनं जे पण तुम्हाला काही शिकायला मिळते त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, तर नक्की एकदा विचार करा. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे किंवा शिकत आहेत ते त्यांचा एक्सपिरियन्स आधी कसा होता आणि कोर्स जॉईन नंतर केल्यानंतर कसा होता हे देखील डिटेलमध्ये सांगू शकता. ओके, आता 3 दिवस सुट्टी आहे मार्केटला. मार्केट डायरेक्ट मंगळवारी ओपन होणार आहे आणि मंगळवारी जर बघितलं तर स्पेशल डे आहे. काय स्पेशल डे आहे की मंगळवारी निफ्टीची आणि बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. त्यामुळे डिटेलमध्ये आपल्याला डिस्कशन करायचे निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स. त्याचसोबत OI डाटा देखील बघणार आहोत आपण काय सांगतोय, इंडिया विक्स बघणार आहे काय सांगतंय. ओके, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 3-4 दिवसानंतर आपल्याला बजेट आहे 1 फेब्रुवारीला. त्यामुळे थोडंसं इंडेक्स आपल्याला वाढताना दिसू शकतो. प्राइज ॲक्शनचे डिटेलमध्ये डिस्कशन करूया. ओके, त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. आता 3 दिवस सुट्टी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि या ज्या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 400 कमेंट. आय होप आपली MG फॅमिली कंप्लीट करेल. ओके, आता काय होतं की खूप साऱ्या मित्रांचे कमेंट देखील असतात. आता हे सगळं मी तुम्हाला जे सांगतोय मी भरपूर कमेंट वाचत असतो. खूप साऱ्या लोकांचे काही क्वेश्चन असतात मार्केट रिलेटेड, प्राइज ॲक्शन रिलेटेड आणि ओव्हरऑल सगळ्याच रिलेटेड, म्हणजे मार्केटमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन असतात. प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी त्या क्वेश्चनला उत्तर द्यायचे प्रयत्न करत असतो. त्यामुळे आवर्जून तुमचे काही क्वेश्चन असेल तर ते कमेंटमध्ये विचारत जावा. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजे आत्तापर्यंत व्हिडिओ सुरूच आहे. नॉलेज द्यायचा मी प्रयत्न करतच असतो, अवेअरनेस करायचा प्रयत्न करतच असतो, परंतु थोडक्यात समजून घ्या. निफ्टीचा चार्ट आहे 5 मिनिटाचा. आता लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण अशा पद्धतीने काही प्राइज ॲक्शन डिस्कशन केली होती बघा. ओके, आता इकडे एक ट्रेंड लाईन होती, ट्रेंड लाईन ब्रेक केली, टप्पा खाल्ला. टप्पा खाऊन जर तुम्ही बघितलं तर इकडे अशा पद्धतीने काहीशी निगेटिव्ह प्राइज ॲक्शन झाली, ब्रेकडाऊन केला. त्याच्यानंतर एक बऱ्यापैकी चांगली मोमेंटम आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळाली. ओके, हे आपण काल डिस्कस केलं होतं. आता जर हाईड करूया लेवल 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जाऊया. बघा, आपण काल हे देखील डिस्कशन केलं होतं की एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर इकडे एक बेरिश फ्लॅग अँड पोल प्राइज ॲक्शन झाली होती. त्याच्यानंतर परत मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. काल आपण हे डिस्कस केलं होतं इकडे एक परत बेरिश प्राइज ॲक्शन आहे. मार्केट इकडनं जर नेगेटिव्ह साईडला गेलं तर परत आपल्याला डाऊन साईडला जाताना दिसू शकतं. 25,000ची लेवल मार्केट दाखवू शकतं. तर मार्केटने आज तो निगेटिव्हपणा दाखवला. ओके, आपण बुलिश पण लेवल डिस्कस केलं होतं की हा जो रेजिस्टन्स आहे आणि इकडे ज्या पद्धतीने प्राइज ॲक्शन जर मार्केट येऊन 25,500 25,600च्या वरती जर निघत असेल तर आपल्याला मग बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु मार्केटने काय केलं, इकडनंच एक निगेटिव्हपणा दाखवला. ओके, आता 25,000 जर बघितलं तर मार्केटची एक लक्ष्मण रेषा झालेली आहे. 25,000 वरती काय आहे की एक सायकोलॉजिकल लेवल आहे, एक स्ट्रॉंग लेवल आहे. ओके, आता जर बघितलं एक राऊंड लेवल देखील आहे. आता जर बघितलं तर हा मोमेंटम इकडनं सुरुवात झाला, इम्पल्सिव्ह वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह, परत एक इम्पल्सिव्ह वेव्ह, परत एक करेक्टिव्ह वेव्ह. आता इकडे हा एक आणि हा एक आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. आणि मंगळवारी मार्केट ओपन होते. मंगळवारी एक्सपायरी आहे निफ्टीची, मंथली एक्सपायरी आहे, बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी आहे. आणि काय होतं की मार्केट सरप्राईज करू शकतं. म्हणजे जर बघितलं तर आता हा ट्रेंड आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळतोय, परंतु मार्केट सरप्राईज करून इकडनं एक डबल बॉटम करून एक मोठा बुलिश मोमेंटम पण दाखवू शकतो, जो की आपल्याला हे जे रेजिस्टन्स आहे हे देखील बघायला मिळू शकतं ते. ओके, त्यामुळे थोडंसं मार्केटवरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता हे झालं सगळं 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती. हे जे आहे सगळं आपण 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती पाहतोय. ओके, आता 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती काय सपोर्ट तयार होतोय, काय रेजिस्टन्स तयार होतोय, डिमांड सप्लाय झोन कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचं ते. आत्ता जर बघितलं तर बघा, ही एक निगेटिव्ह मोमेंटम नंतर इकडे पहिल्यांदा एक
सपोर्ट घेतला होता, एक इम्पल्सिव्ह तयार केली होती, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन केलं, डबल टॉप इकडे तयार केला आणि त्याच्यानंतर परत प्रायजेक्शन करून निगेटिव्ह झाला. आता या लेवलवरती जर बघाल तर तुम्ही 25,000 लेवलवरनं लास्ट टाइम जर बघितलं तर मार्केटने एक शार्प रिकव्हरी दाखवली होती. ओके, 25,400 पर्यंत गेला होता. म्हणजे बॉटमपासून जर बघितलं तर 400 पॉईंटचा मोमेंटम इकडे निफ्टीने 2 दिवसामध्ये दिला होता. ओके, आणि तोच परत मोमेंटम निगेटिव्ह झाला आहे. परंतु या लेवलवरती एक राऊंड लेवल आहे आणि इकडे लास्ट टाइम जर बघितलं तर पुट रायटर किंवा बायर्स लोकांनी मार्केटला इकडनं वरती नेण्याचं ट्राय केलं होतं. परंतु आता जर बघितलं तर मार्केट परत त्याच लेवलवरती आलेलं आहे. तर त्या लेवलवरती आलं तर आपण 5 मिनिटं टाईम फ्रेमवरती जर गेलो तर थोडक्यात तिकडे आपण लेवल थोडं मार्क करूया, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आत्ता जर बघितलं तर 25,048 वरती ॲव्हरेज क्लोजिंग आहे साधारण या लेवलवरती आणि राऊंड लेवल येते 25,000 वरती. ओके, ही एक राऊंड लेवल आहे 25,000ची. ओके, आणि इकडे जर बघितलं तर लास्ट टाइम या लेवलवरनं एक शार्प अप मुवमेंटम आला होता आणि तो या लेवलपर्यंत गेला होता. म्हणजे या दिवशी जर बघितलं तर एक पुलबॅक घेऊन इथं क्लोजिंग झाली होती. सेकंड डेला गॅप ओपनिंग होऊन 25,400 25,450 पर्यंत मोमेंटम दाखवला होता. आणि इकडनं जर बघितलं तर इकडनं परत आपल्याला काय इकडे एक सपोर्ट बघायला मिळतोय. परत या सपोर्टवरती येऊन निफ्टी आता थांबलेला आहे, राऊंड लेवल आहे. जर निफ्टीने इकडनं छोटा मोठा जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर निफ्टी आपल्याला मंथली एक्सपायरीमध्ये एक मोठा मोमेंटम, एक सरप्राईज मोमेंटम दाखवू शकते. ओके, आत्ता मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे, परंतु काय होतं की आता सगळ्यांनाच दिसतंय मार्केट निगेटिव्ह आहे, मार्केटमध्ये डाऊनफॉल आहे, मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर आहे, हे सगळ्यांनाच दिसतं. ज्यावेळेस सगळ्यांना मार्केट असं उघड्यापणे दिसायला लागतं त्यावेळेस मार्केट थोडंसं काहीतरी चातुर्यपणा दाखवतं आणि मार्केट म्हणून लोकांना तिकडे ट्रॅप करायला बघतं. ओके, मग आपण थोडंसं आधीच हुशार झालेलं बरं. तर इकडे काय की थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन करून जर इकडनं मार्केटने झटका दिला तर मार्केट एक मोठा मोमेंटम बुलिश देखील दाखवू शकतं, ही एक पॉसिबिलिटी आहे. तर आता आपण इकडे एक लेवल मार्क केली 25,000ची. रेजिस्टन्स जर बघितला तर रेजिस्टन्स या लेवलवरती बघायला मिळतो आपल्याला 25,121. ओके, ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते इकडे. ओके, काय रेंज बघायला मिळते 25,120 आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 25,000ची राऊंड लेवल आहे, 25,000 25,120. इकडे जर बघितलं तर मार्केटने इकडनं लास्ट टाइम या लेवलवरनं एक मोमेंटम ब्रेकआउट दिलं होतं. आता जर बघितलं तर मार्केट या लेवलवरती येऊन थोडं कन्सोलिडेशन करते. आता ही प्रायजेक्शन निगेटिव्ह आहे. आता 25,000ची राऊंड लेवल आहे, जोपर्यंत 25,000च्या वरती निफ्टी आहे तोपर्यंत तिकडे कुठलाही सेलिंग प्रेशर बनत नाही. ओके, मार्केटनी जर 25,000च्या लेवलच्या वरती हा जो रेजिस्टन्स आहे याला जर ब्रेक केलं तिकडे बघा लास्ट टाइम ह्या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम आला होता. जर त्याच लेवलच्या आसपास जर बघितलं इकडनं परत एक पुलबॅक घेऊन बुलिश मोमेंटम. आता इकडे थोडंसं मार्केटनी सपोर्ट वर खाली दाखवले ते, परंतु जर टेक्निकली जर बघितलं तर या लेवलवरती लास्ट टाइम एक सपोर्ट होता. ओके, ती लेवल ब्रेक केली आणि तो रेजिस्टन्स काम करतोय. परत जर रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केटने जर बुलिश मोमेंटम दाखवायला इकडे सुरुवात केली तर इकडे या पद्धतीने काहीशी प्राइस ॲक्शन आहे, ट्रेंड लाईन आहे. थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक केलं तर मार्केटमध्ये परत एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. बरं, आता हा काय आहे, हा ट्रेंड रिव्हर्सल आहे. ओके, हा ट्रेंड रिव्हर्सल आहे म्हणजे इकडे काय रिस्क फॅक्टर हाय आहे. ओके, कारण की आत्ता जर आपण काय बघतो की मार्केट निगेटिव्ह येते, जेव्हा पुलबॅक येते मार्केट निगेटिव्ह होते, पुलबॅक येते मार्केट निगेटिव्ह येते आणि मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे. ओके, लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केट निगेटिव्ह होते. आता हा ट्रेंड रिव्हर्सल आहे म्हणजे याच्यामध्ये काय रिस्क फॅक्टर हाय आहे. तर रिस्क फॅक्टर हाय असल्यावरती आपल्याला रिस्क मॅनेजमेंट आणि पोझिशन सायझिंग ह्या 2 गोष्टीवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. रिस्क मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे. ओके, ज्यावेळेस ट्रेंड रिव्हर्सल असतो त्यावेळेस पोझिशन सायझिंग काय असायला पाहिजे, हे सगळं डिटेलमध्ये आपण तिकडे शिकवलेलं आहे. ओके, तर तुम्हाला याचं नॉलेज नसेल तर एकदा नक्की जॉईन करून ते नॉलेज घेऊ शकता. ओके, मग आता लेवल जर ब्रेक होती तर काय लेवल आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळत होते. फर्स्ट रेजिस्टन्स आहे 25,183.
सेकंड रेजिस्टन्स आहे 25,267, थर्ड रेजिस्टन्स आहे 25,345. ओके. कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट रेजिस्टन्स काय आहे 25,183. ओके. सेकंड रेजिस्टन्स बघा, इकडे मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन आहे, टप्पे खाल्ले होते, इकडे सपोर्ट तयार झाला होता, जो सपोर्ट होता तो आता रेजिस्टन्सचं काम करणार आहे. सेकंड रेजिस्टन्स आहे 25,267, थर्ड रेजिस्टन्स आहे 25,345. तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतात ते. ओके. डाऊन साईडचा जर विचार केला तर डाऊन साईडला थोडंसं मार्केटने इकडे ट्रॅप केलं होतं लास्ट टाइम. ओके. डाऊन साईडला काय आहे की मार्केट इकडे खाली गेलं होतं, परत इकडनं जोरात वरती मोमेंटम दिला होता. आता इकडे ऑलरेडी इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवली आहे. आता इकडे 25,000चे एक राऊंड लेवल आहे, इकडे काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन होणं गरजेचं आहे. बेरिश प्राइस ॲक्शन होऊन 25,000वरती मार्केट काय प्राइस ॲक्शन दाखवते, तिकडे एखादा पुलबॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मग इकडनं आपल्याला परत नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग पहिली लेवल काय आहे, पहिली लेवल आहे रिसेंटली ही लेवल आपल्याला बघायला मिळाली होती 24,920ची. त्याच्यानंतर जर बघितलं तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती परत एक सपोर्ट आपल्याला कुठं पाहायला मिळतोय, या लेवलवरती. थर्ड सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती मल्टिपल कन्सोलिडेशन होतं. ओके. तर डाऊन साईडला बघितलं तर 4 सपोर्ट आपण मार्क केलेले आहेत. ओके. काय लेवल इकडे बघायला मिळते, इकडे ऑलरेडी जर बघितलं इकडे तर इकडे एक ब्रेकडाऊन फेलियर केला होता. ओके. इकडनं बाहेर लोक ॲक्टिव्ह झाले होते. आता कन्सोलिडेशन आहे, एकदा एक ते येऊ द्या, 25,000वरती छोटा मोठा टप्पा खाऊ द्या, किंवा मग इकडे अशा पद्धतीने एक बेरिश फ्लॅगम पोल प्राइस ॲक्शन होऊ द्या. बेरिश फ्लॅगम पोल प्राइस ॲक्शन होऊन या लेवलवरती थोडंसं कन्सोलिडेशन करू द्या. कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होते तर हे छोटे छोटे सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते 24,920, 24,823, 24,755 आणि 24,678 हे काही सपोर्ट लेवल आहेत. 1, 2, 3, 4. ओके. नो ट्रेडिंग झोन 25,000, 25,100 म्हणजे 120 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला इकडे बघायला मिळते. मंगळवारच्या दिवशी एक्सपायरी आहे, प्रीमियम डीके होऊ शकतं ते. ओके. मार्केट जर साईडवेज राहिलं तर, आणि साईडवेजसाठी ही रेंज आपल्याला बघायला मिळते, कारण की इकडे काय आहे की मार्केटने आज पण जवळजवळ बघितलं तर मार्केटने इकडे बऱ्यापैकी कन्सोलिडेशन करून दाखवलेलं आहे. ती ही एक रेंज बनते. ओके. आता अपसाईडचे लेवल तुम्हाला बघायला मिळाले, डाऊन साईडचे लेवल तुम्हाला बघायला मिळाले. नो ट्रेडिंग झोन समजलेला असेल. गॅप अप ओपन झाल्यावरती जर मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल आणि गॅप अप ओपनवरती इकडे थोडासा गॅप अप जर ओपन होत असेल तर हे थोडंसं पॉझिटिव्ह संकेत आहे, कारण 25,000च्या आसपास लेवल येऊन परत जर मार्केट गॅप अप ओपन होत असेल आणि काहीशी प्राइस ॲक्शन होऊन रेंज तयार करून जर इंट्राडे हाय किंवा रेंज हाय किंवा इनसाइड कॅन्डल असे जर काही सेटअप तयार होत असेल तर मग इकडनं परत एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. म्हणजे आपण ह्या लेवलवरच्या साईडला रेजिस्टन्स जे बघितले ते परत बघायला मिळू शकतं. ते डाऊन साईडला जर बघितलं, गॅप डाऊन जर 25,000च्या आसपास होत असेल तर मग आज जर बघितलं तर आज एक निगेटिव्ह पण आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला, एक निगेटिव्ह डे होता. जर डायरेक्ट गॅप डाऊन जर ओपन होत असेल 25,000च्या आसपास, 25,000च्या आणखी खाली, तर मग इकडनं एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग हा जो आहे हा एक डिमांड झोनवर ओपन होताना दिसते. ओके. हा जर बघितलं तर हा कुठला झोन आहे, एक डिमांड झोन आहे. ओके. डिमांड झोनवर मार्केट जर ओपन होत असेल गॅप डाऊन तर मार्केटमध्ये ओपनिंगमध्येच एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. म्हणजे जो गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे तो बघायला मिळू शकतो. गॅप अप गॅप डाऊन सेटअप देखील प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये आहे. तसेच इनसाइड कॅन्डलचा देखील सेटअप आहे. ओके. त्यामुळे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग शिकण्यासाठी तर जॉईन करू शकता. ओके. ओके. गॅप अप गॅप डाऊन तुम्हाला समजलं. आता जाऊया OI डाटावरती. पहिले इथे समजून घ्या इंडेक्स, OI डाटामध्येच इंडेक्स एक्सप्लेन करूया. ऑप्शन चेन. आता हे जे आहे चार्ट ट्रेडिंग जे आपण करतोय हे धनच्या डीमॅट अकाउंट आहे हे, आणि धनवरती काय आहे की तुम्ही राईट क्लिक करून ऑप्शन चेन जर ओपन केली तर तुम्हाला चार्टवरतीच धनचं
प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ऑप्शन चेन बघायला मिळते. ओके, तर तुम्हाला धनचं डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, ओपन करू शकता. कारण की खूप लोकांचे क्वेश्चन होते की OI डाटा कुठे बघायचा, आणि ज्यावेळेस जिथे आपण लेवल मार्क केला तिथंच जर OI डाटा असेल तर थोडंसं कम्पेअर करायला आपल्याला सोपं जातं. ओके, 27 जानेवारीची एक्सपायरी आहे. 27 जानेवारीची एक्सपायरी आहे आणि ही एक्सपायरी मंथली एक्सपायरी आहे. आता जर क्लोजिंग जर बघितली आपण आजची निफ्टीची, ओके, क्लोजिंग जर बघितली तर साधारण 25,048च्या आसपास क्लोजिंग आहे. सपोर्ट जर बघितलं नो ट्रेडिंग झोनचं तर 25,000वरती एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय. रेजिस्टन्स जर बघितलं तर 25,120च्या आसपास रेजिस्टन्स, टेक्निकली रेजिस्टन्स बघायला मिळतात आहे. आता 25,000वरती जर बघितलं तर जवळजवळ 37 लाख कॉल रायटिंग आहे, परंतु त्याच्या कम्पेअरला पुट रायटिंग जर बघितलं तर जवळजवळ 1 करोडच्या आसपास आपल्याला पुट रायटिंग बघायला मिळते. म्हणजे टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर 25,000चा काय आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळतोय. OI डाटावरती जर बघितलं तरी देखील 25,000वरती आपल्याला एक हेवी पुट रायटिंग बघायला मिळते. कॉल रायटिंग कुठे सगळ्यात जास्त बघायला मिळते, या लेवलवरती 25,100वरती हेवी कॉल रायटिंग आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,200वरती आणखी हेवी कॉल रायटिंग आहे. मग 25,100वरती हेवी कॉल रायटिंग आहे. जर मार्केट 25,100च्या वरती जर निघलं तर मार्केटमध्ये आपल्याला एक शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकते. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,000वरती हेवी पुट रायटिंग आहे. 25,000ची जर लेवल ब्रेक झाली तर हे जे पुट रायटर आहे हे थोडेसे पॅनिकमध्ये येऊ शकतात आणि तिकडनं मार्केटमध्ये एक डाऊन ट्रेंड बघायला मिळू शकतो. आता कंबाईन प्रीमियम जर बघितले 25,050च्या आसपास कंबाईन प्रीमियम, तर साधारण 128 कॉलचे प्रीमियम आहेत आणि पुटचे प्रीमियम जर बघितले तर साधारण जर बघितले तर 200च्या आसपास कंबाईन प्रीमियम बघायला मिळतात. तर ओके प्रीमियम आहेत. ओके, आणि इंडिया विक्स जर बघितलं तर आता 14पर्यंत आलेलं आहे. आज पण 6.6% इंडिया विक्स वाढलेला आहे. आता हा 1 फेब्रुवारीला बजेट आहे, त्यामुळे इंडिया विक्स वाढत जाणार आहे. मार्केटमध्ये थोडीशी सिच्युएशन तयार होणार आहे की बाबा 1 फेब्रुवारीला बजेट आहे, त्याच्यामुळे बजेटमध्ये काय होतंय काय नाही हे मार्केटमध्ये एक न्यूज फॅक्टर फ्लो होत राहणार आहे. त्याच्यामुळे इंडिया विक्स आपल्याला हळूहळू वाढताना दिसत आहे. आणि तो तुम्ही लास्टचे 4 ते 5 ट्रेडिंग सेशन जर बघितले असेल तर इंडिया विक्स आपल्याला वाढताना दिसतोय. ओके, सो आय होप तुम्हाला निफ्टीचे व्यवस्थित लेवल समजले असतील. जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीच्या पण लेवल आपल्याला डिटेलमध्ये डिस्कशन करायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघत जावा. आता बघा, बँक निफ्टीमध्ये काल तर आपण ही अशा पद्धतीने ट्रेंड लाईन मार्क करूनच दाखवली होती. ओके, बँक निफ्टी जर बघितलं तर निफ्टी बँकचा पण 5 मिनिटाचा चार्ट आहे. याची पण 27 तारखेला म्हणजे मंगळवारी एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी. आणि बघा, आपण इकडे डिस्कस केलं होतं की निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते. ही एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आहे. बुलिश फ्लॅग एंड पोल पॅटर्न, बेरिश फ्लॅग एंड पोल पॅटर्न आहे. लेवल ब्रेक झाली 59,000ची बघा, आणि क्लोजिंग बघा कुठे, जी आपली शेवटची लेवल होती 58,464, त्या लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे आणि वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम बघायला मिळाला. तर आय होप लास्ट व्हिडिओमध्ये जे आपण बँक निफ्टीचं ॲनालिसिस केलं होतं त्याच्यातनं देखील तुम्हाला काही ना काही शिकायला मिळालं असणार आहे. ओके, आणि ही ट्रेंड लाईन तर आपण डिस्कशन केलेलीच होती. ट्रेंड लाईन ब्रेक, पुल बॅक छोटासा, त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन आणि बेरिश मुवमेंट. आता इकडे जर बघितलं तर निफ्टी बँक आज बऱ्यापैकी, निफ्टीच्या कम्पेअरमध्ये निफ्टी बँकमध्ये आपल्याला बऱ्यापैकी काय सेलिंग प्रेशर बघायला मिळालं आहे, परंतु तो आता एका सपोर्ट लेवलवरती आलेला आहे. बघा, क्लोजिंग आहे ती 58,473ला आहे. साधारण याच लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे, एका सपोर्ट लेवलवरती आलेला आहे. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. आजचा इंट्राडे लो मार्क करूया. 58,347चा इंट्राडे लो बघायला मिळतोय. आणि रेजिस्टन्स जर बघितला तर इकडनं या लेवलवरती रेजिस्टन्स आहे 58,650. तर ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते. लास्ट टाइम जर बघितलं इकडे आपण थोडंसं 1 तासावरती किंवा टाइम फ्रेमवरती लास्ट टाइम जर बघितलं तर ही लेवल एक ब्रेकआउट लेवल होती आणि तिकडनं बुलिश मोमेंटम सुरुवात झाली होती. त्याच्यानंतर जर बघितलं तर मल्टिपल टाइम इकडे सपोर्ट घेतले होते, 1 2 3 4 5, इथे पण जर बघितलं तर 6, हे मल्टिपल टाइम सपोर्ट होते.
आणि थोडीशी क्लोजिंग आहे याची नेगेटिव्ह बघायला मिळते आपल्याला. परंतु इकडे जर बघितलं तर एक नेगेटिव्ह मोमेंटम नंतर इकडे एक डिमांड झोन तयार झाला, मार्केट वरती गेलं आणि परत एका डिमांड झोनवरती आले. तर इकडे थोडंसं प्राइस ॲक्शनवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर मार्केटने रेजिस्टन्स लेवल जर ब्रेक केलं तर मार्केट परत आपल्याला एक बुलिश मोमेंटम दाखवू शकतं आणि एक्सपायर आहे, थोडंसं मार्केट सरप्राईज करू शकतं. ओके, सॉरी, 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर रेंज काय मिळाली आपल्याला, रेंज मिळाली आहे 58,650 आणि सपोर्ट मिळाला आहे 58,347. तर ही काही रेंज आपल्याला बघायला मिळते इकडे. लास्ट टाइम या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम आला होता, बऱ्यापैकी मोठा डिमांड झोनवरनं बुलिश मोमेंटम बघायला मिळाला होता. आता जर बघितलं तिकडे प्राइस ॲक्शन करून मार्केट खाली आलं, बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होती तर परत एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. पण त्याच्या लेवल काय बनतात, ते फर्स्ट रेजिस्टन्स आहे 58,867, सेकंड रेजिस्टन्स, थर्ड रेजिस्टन्स. तर काय रेजिस्टन्स बघायला मिळतं, ते एक काहीसा बुलिश पॅटर्न होऊ द्या, फक्त ब्रेकआउट करून उपयोग नाहीये, काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन तिकडे होणं गरजेचं आहे. तर काही बुलिश प्राइस ॲक्शन होऊन 58,650ची जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे 58,867, सेकंड रेजिस्टन्स आहे 59,073 आणि थर्ड रेजिस्टन्स आहे 59,300च्या आसपास तिसरा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. तर या काही लेवल आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर ही लक्ष्मण रेषा आहे सपोर्टची 58,347ची. ही जर ब्रेक होते तर एक छोटासा निगेटिव्ह मोमेंटम मार्केट थोडंसं शिफ्ट होताना दिसू शकतं. हां, आता इकडनं मार्केट ज्या पद्धतीने इकडे नेगेटिव्ह फॉल बघायला मिळत होते तसे थोडेसे बघायला मिळण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. का? कारण की हा एक कन्सोलेशन एरिया आहे, तर मार्केट इकडे थोडंसं आपल्याला कन्सोलेशन करताना दिसू शकतं. ओके, मग त्याच्यामध्ये छोटे छोटे सपोर्ट काय आहे ते बघूया. हे 2 सपोर्ट आपल्याला बघायला मिळतात. ते अजून एखादा मार्क करायचा झाला तर ओके, हे 3 सपोर्ट आहे. टेक्निकल जर बघितलं या 2 सपोर्टच निघून येतात. ते एक तिसरी लेवल आणखी एक सपोर्टची मार्क केली आपण. आता इकडे निगेटिव्ह झालं, इकडे काहीशी बेरिश प्राइस ॲक्शन होऊन एखादा टप्पा खाऊन, कारण ही सपोर्ट लेवल आहे, सपोर्ट लेवलवरती एखादा टप्पा खाऊन आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग आपल्याला हे सपोर्ट परत बघायला मिळू शकतात 58,200, 58,050 आणि 57,900. हे 3 सपोर्ट आपल्याकडे टेक्निकल दृष्ट्या बघायला मिळू शकतं ते नेगेटिव्ह साईडला. आता नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर आत्ताच आपण बघितलं 58,347, 58,650 नो ट्रेडिंग झोन आहे. इकडे जर याला कन्सल्टेशन करायचं तर कन्सल्टेशन करू द्या. ओके, कारण की एक्सपायरी दिवस आहे, दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला मेल्ट होताना दिसू शकतात, प्रीमियम डीके आपल्याला बघायला मिळू शकतो. आता गॅप अप जर ओपन होत असेल तर हा थोडासा पॉझिटिव्ह साईन आहे ओपनिंगची. कन्सोलेशन करून रेंज करून जर गॅप अप रेंज करून जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल तर बुलिश साईडच्या लेवल बघायला मिळू शकतात. गॅप डाऊन जर ओपन होत असेल खूप मोठा आणि या सपोर्ट लेवलवरती जर काही बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल तर मार्केटमध्ये वन डायरेक्शनमध्ये बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. कारण की काय होतं की ऑलरेडी एक 727 पॉईंटची निगेटिव्ह मोमेंटम, त्याच्यामध्ये परत 100-150 पॉईंटचा जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, तर याचा पण वाय डाटा बघूया. याची क्लोजिंग जर बघितली तर 58,500च्या आसपास क्लोजिंग आहे. 58,500वरती जर बघितलं तर 8 लाख पुट रायटिंग, 4 लाख कॉल रायटिंग. ओके, 58,500च्या आसपास या लेवलच्या आसपास नो ट्रेडिंग झोनच्या सेंटरला. ओके, तर इकडे जर बघितलं तर पुट रायटिंग थोडीशी हेवी आहे 58,500वरती आणि कॉल रायटिंग ओके ओके आहे, परंतु हेवी पुट रायटिंग आपल्याला 58,500वरतीच बघायला मिळते. त्याच्यानंतर काय आपल्याला मार्केटमध्ये काय त्याच्यानंतर जर बघितली इतकी पुट रायटिंग बघायला मिळत नाही. ओके, आणि इकडे जर कॉल रायटिंग बघितली
तर 58,500 वरती बऱ्यापैकी कॉल रायटिंग आहे, त्याच्यानंतर इतकी कॉल रायटिंग नाही. म्हणजे 58,500 मध्ये मार्केट आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं, बँक निफ्टी कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. हा, परंतु जर रेजिस्टन्स किंवा सपोर्ट जर ब्रेक असेल तर छोटा मोठा मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. कंबाईन प्रीमियम जर बघितलं 273, 300 म्हणजे साधारण 550च्या आत कंबाईन प्रीमियम आहे. बँक निफ्टीच्या दृष्टीने बघितलं तर ओके प्रीमियम आहेत. ओके, कारण की इंडिया विक्स पण बऱ्यापैकी हायर साईडला येत आहे. ओके, चला सेन्सेक्सकडे जाऊया. सेन्सेक्सच्या सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. सेन्सेक्समध्ये देखील बऱ्यापैकी निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. सेन्सेक्सचा जर सपोर्ट बघितलं तर हा सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो. आजचा इंट्राडे लो 81,464. स्विंग जर बघितलं तर या स्विंगवरती आपल्याला एक रेंज बघायला मिळते. रेजिस्टन्स जर बघितले तर हा एक फर्स्ट रेजिस्टन्स आहे. सेकंड जर बघितले तर हा सेकंड, आणि थर्ड जर बघितलं तर हा थर्ड रेजिस्टन्स. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो तर आणखी कुठला सपोर्ट आहे का? येस, हा एक राऊंड लेवलवरती सपोर्ट. ओके, आता प्राइस ॲक्शन समजून घ्या. बघा, 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया, लेवल हाईड करूया. आता 1 तासावरती काय बघायला मिळते आपल्याला की बाबा या लेवलवरनं नेगेटिव्ह मोमेंटम सुरुवात झाली. इकडे एक बेरिश फ्लॅगम्पॉल क्रिएट झाला, मार्केट नेगेटिव्ह आलं, परत एक बेरिश फ्लॅगम्पॉल क्रिएट झाला. आता एका ज्या लेवलवरनं छोटासा पुलबॅक आला होता बघा, इकडनं एक पुलबॅक आला होता, परत त्या लेवलवरती मार्केटने मुवमेंटम दाखवली होती बुलिश साईडला. इकडे तुम्हाला बघायला मिळेल इकडनं मार्केटने फर्स्ट पुलबॅक दाखवला, त्या लेवलवरती मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवली होती, परंतु सस्टेन नव्हता, खाली आला होता. आता हे सेकंड अटेम्प्ट आहे याचा. एक बुलिश मोमेंटम इकडे दाखवली, परत त्या लेवलवरती आले. आता जर रेजिस्टन्स ब्रेक होता तर परत एखादा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आणि याची काही एक्सपायरी नाही, याची एक्सपायरी 2 दिवसांनी उशीर आहे. ओके, तर लेवल समजून घ्या की बुलिश साईडला पण इकडे मोमेंटम बघायला मिळू शकतो. बेसिकली न्यूट्रल धरू शकतो तुम्ही सेन्सेक्सला. आता लेवल जर बघितलं तर रेजिस्टन्स लेवल आहे 81,712, सपोर्ट लेवल आहे 81,464 आणि ही लक्ष्मण रेषा याची. जर हा डाऊन साईडला जर ब्रेक होतोय तर मग डाऊन साईडला 81,300, आणखी सेकंड लेवल जर 81,124 आणि थर्ड सपोर्ट आहे 81,000 राऊंड लेवल. तर या 3 लेवल आहेत. बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होती तर फर्स्ट रेजिस्टन्स 81,922, सेकंड रेजिस्टन्स 82,146 आणि थर्ड रेजिस्टन्स 82,347. तर या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला, सेलिंगच्या साईडला, नो ट्रेडिंग झोन. ओके, गॅप अप पण होत असेल तर थोडं कन्सोलेशन करून, जे आता आपण डिस्कस केलं की रेंज ब्रेक नंतर गॅप डाऊन ओपन होत असेल तर एखादा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आता ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितलं, निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, याच्यामध्ये बऱ्यापैकी सेलिंग मोमेंटम आपल्याला लास्टचे 5 ते 6 ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळालेलं आहे. आता हा अशा लेवलवरती आला आहे जिकडे डिमॅन्ड झोन चालू होते, जिकडनं बायर लोक थोडेसे इंटरेस्टेड राहू शकतात ते. त्यामुळे मार्केटनी जर ओपनिंगमध्ये थोडं कन्सोलिडेशन करून जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक केल्या तर एखादा बुलिश मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये सरप्राईजली बघायला मिळू शकतो. ओके, आय होप हे जे तळमळीने तुम्हाला हा पूर्ण ॲनालिसिस समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल. आणि शिकायला जर मिळालं असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि टेलिग्रामची जी लिंक आहे चॅनलची ती पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. आणि 3 दिवस मार्केटला सुट्टी आहे, तर प्राइस ॲक्शन आणि सेटल ट्रेडिंग शिकण्याकडे लक्ष द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.